सुरगाणा तालुक्यातील करंजाळी गावात क्रांतिकारी बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांची संयुक्त जयंती मोठ्या आनंदाने पार पडली। यावेळी करंजाळी गावातून सुरगाणा शहरात आदिवासी लोकनृत्य, आदिम पारंपरिक वाद्य, पवारी, रावणटाटी, तूरवाद्य, शामाळ वाद्य इत्यादीसह सुरगाणा शहरात आदिवासी बांधवांनी या तूर वाद्यावर ठेका धरत आदिवासी पारंपरिक लोकनृत्य सादर केलं। ही रॅली होळी चौकापासून बिरसा मुंडा चौक येथे पुतळ्याला पुष्पहार घालून पूजन करण्यात आलं। त्यानंतर रॅली मेन रोड ते झेंडा चौक, दवाखाना रोड मार्गाने या रॅलीत सुरगाणा शहरातील व्यापारी बांधवांसह सर्व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सायंकाळी करंजाळी गावात 8 वाजता बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला दीपप्रज्वलन करून माजी आमदार जे.पी. गावित व चंपा थोरात यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक यांनी पूजन केलं। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम बिरारी यांनी केलं, प्रास्ताविक गोपाळ कुंभार यांनी केलं। आदिम कला पाहण्यासाठी आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। जे.पी. गावित यांनी क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या जीवन परिचय सांगताना म्हटलं की आदिवासी समाज या देशाचा खरा मालक आहे। बिरसा यांनी जल, जंगल, जमीन हे आदिवासी यांची असून ब्रिटिश राजवटीपासून वाचवून सुरक्षित ठेवल्या। बिरसा यांनी देशासाठी बलिदान दिलं, म्हणून आज आदिवासी समाज मोठ्या उत्सवानं जयंती साजरी करतात, असे गावित यांनी सांगितलं। आदिवासी नृत्यामध्ये सांबाळ नृत्य, ठाकरे नृत्य, तूर नृत्य, तारपा नृत्य इत्यादी नृत्य सादर करण्यात आलं। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बिरसा मुंडा आदिवासी सांस्कृतिक कला क्रीडा व विद्या प्रसारक मंडळ करंजाळी यांनी अथक प्रयत्न केले। पारितोषिक वितरणामध्ये प्रथम पारितोषिक चिरापाडा, अहवा डांग, गुजरात येथील सांबाळ नृत्य रोख रुपये 5,000 व ट्रॉफी, दुसरे पारितोषिक आदिवासी वादळ करंजाळी रोख रुपये 3,000 रुपये व ट्रॉफी, तिसरे पारितोषिक गंतुरा ग्रुप रोख रुपये 2,500 रुपये व ट्रॉफी, उत्तेजनार्थ पारितोषिक दिव्या देशमुख यांना मंडळाने 1,000 रुपये पारितोषिक वितरण केलं। जनमत लाईव्ह न्यूज करता लक्ष्मी बाबुले यांची रिपोर्ट, बोरगाव।